महाराज तुम्हाला काय कळतंय? मी होते म्हणून राहिले. घरोघरी मातीच्या चुली, आमचं पण तेच आहे. महाराज लय हुशार, महिला मंडळ अतिशय हुशार. आणि खरं सांगतो, खरंच हुशार, मस्करी नाही करत. जर या हुशार नसत्या तर आज पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचल्या नसत्या. फक्त त्यांचा आदर्श घ्यायचा राहिल्या. माझ्या प्रतिभाताई पाटील, मला त्यांचा एक फोटो दाखवा, एक, का ज्या फोटोमध्ये त्यांच्या डोक्यावरती पदर नाही. आता आपल्या साड्यांना पदरच राहिले नाही, ते डोक्यावर कडून यायचे. अवघड आहे महाराज, खरं आहे की नाही? आपली संस्कृती आहे ती. आता नका घेऊ, राहू द्या, राहू द्या, आता नका घेऊ. उन्हात घ्यायचा, मग ऊन लागत नाही. हा, असं खूप हुशार महाराज. पंतप्रधान महिला, मंत्री महिला, आमदार महिला, खासदार, ड्रायव्हर महिला, सरपंच, ग्रामसेवक, कीर्तनकार, वादक, गायक. आपण फक्त दळण दळायच्या कामात. महाराज आज कुठं चालले? चालू डबा घेऊन. आणि कुठं चाललोय? अतिशय हुशार. तशीच वाल्यकुळ्याची बायको होती, हुशार, हुशार होती महाराज ती. तिथं गौऱ्या पडल्या होत्या. गौऱ्या माहितीत ना, चिखलाच्या बनवतात त्या, नाही शेणाच्या. होय, शेणाच्या बनवतात ना. ते आमचे कसं असतं, भाग बदलला का कार्य पण बदलतं. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्या इकडे महाराज अवघड आहे. गौऱ्या होत्या, गौऱ्या चूल पेटवायला ठेवल्या होत्या. त्या गौऱ्यामध्ये तिनं हात घातला आणि मोठ्याने ओरडली, अरे विंचू चावला, विंचू चावला. हा म्हणतो, तुझं विंचू चावणं ठेव बाजूला, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ती म्हणते, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, पण आधी मला हा जो विंचू चावलाय याच्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या. शक्य आहे का? ज्याला विंचू चावला तो उड्या हाणीन का दुसरा उड्या हाणीन? कसं आहे तुमच्याकडे? कसं आहे? आमच्या आळंदीला एक डॉक्टर आहे, तो अमेरिका रिटर्न आहे. म्हशीला ताप आला का तो हेलेला इंजेक्शन देतो. आणि ताप कोणचा जातो? बरोबर, ताप कोणचा जातो? म्हशीचा. होय, नाही महाराज, ज्याला विंचू चावला तो उड्या मारीन. हा म्हणतो, अगं तुला विंचू चावला, तुझ्या वेदना मी कशा घेऊ? ती म्हणते, मग तुम्ही पाप केलं, मी कसं घेऊ? आई बापाने नकार दिला, पोरांनी तर तोंडावरच नकार दिला, आणि बायकोनं चलाकीनं नकार दिला. आणि मग कळलं, नाही रे, नाही नाही रे महाराज. ही त्यांची क्रांती आहे महाराज. ही परमात्माची ताकद आहे. त्याच्यामुळं युट्यूब असेल, फेसबुक असेल, याच्यावरती. आणि कसं असतं महाराज, थोडं विषयांतर होईल पण थोडं सांगतोच तुम्हाला. तरुण वर्ग इथे भरपूर आहे. आपल्याकडे आज सोशल मीडिया खूप वाढलाय. नाना प्रकारे ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, व्हॉट्सअप असेल, अजून शेअर चॅट असेल, टेलिग्राम असेल. तुम्हाला चांगलं माहिती आहे. याच्यावरती आपले अनेक फ्रेंड असतात की नाही? फेसबुक जुन्या काळचं घ्या, फेसबुक समजा तुमच्याकडे आहे. फेसबुक वरती तुमचे अनेक फ्रेंड असतात. 100 असतील, 200 असतील.
काही फ्रेंड्स तुमचे असे असतात की ते तुमच्या जीवनातील अविभाज्य घटक असतात. त्या मित्रांशिवाय तुम्ही राहू शकत नाही. ते आता गाजले ना, मित्र बनव्यामध्ये. मित्रासारखा चांगलाही कुणी नाही, मित्रासारखा अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अनेक मित्र आपल्या जीवनामध्ये असतात. जसे माझ्या जीवनामध्ये आहेत नाही, 2 चांगले तेवढे आणि वाईट तेवढेच. सुखानं कधी खाऊन देणार नाही आणि दुःखात कधी राहून देणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र असतात. मला काय सांगायचं बारकं नाही का, संसारिक दुःख किंवा संसारिक वनवा शांत करण्यासाठी या मित्रांची गरज आहे. पण या अंतरात्म्यातला वनवा शांत करण्यासाठी एक मित्र तुम्हाला सांगतो, त्या मित्राची संगत धरा. ऐका, 16 वर्षाचं लेकरू आहे, आई वडिलांचा कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये. आई वडिलांचा आधार नसताना आपण म्हणतो 16 वर्ष नाही हो महाराज. आयुष्याचं टर्निंग पॉइंट जर कुठे असेल तर 16 वर्षामध्ये मोक्याचं आहे. ते मोक्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली कितव्या वर्षी? लाज वाटला पाहिजे आपल्याला महाराज. तेवढी जयंती आले का तेवढे छत्रपती शिव. मला ते तिकडे जायचं नाही, मी ते सांगत पण नाही. काय होतं, गाडीवरती माझ्या राजांचा फोटो लावायचा आणि गाडी ढाब्यावर न्यायची. तुम्हाला एक सांगू का, एकच सांगतो, लक्षात आलं तर पहा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही जयंती साजरी करता, त्यांच्या नावावरती आज तुम्ही स्वतःला एवढं मोठे समजता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती, हे तुम्ही विसरू नका. अरे माझ्या राजानं कधी मांसात सेवन केलं नाही आणि आपण त्यांचा फोटो लावून गाडी ढाब्यावर येतो. अवघड आहे नाही महाराज. माझा राजा कीर्तनाला येऊन बसत होता आणि आमचे मावळे गोधडीत झोपलेत. खरं आहे की नाही? नाही महाराज. माझ्या ज्ञानोबारायांनी 16 वर्षाचे होते, असा एक ग्रंथ निर्माण केला, असा एक ग्रंथ निर्माण केला की त्या ग्रंथावरती आज अख्खं जग चालतं. तो ग्रंथ काय आहे, तो ग्रंथ कोणता आहे, तो ग्रंथ कसा आहे, अशी काय क्रांती त्या 16 वर्षाच्या पोरानं केली, हे शोधण्यासाठी एकदा माझ्या त्या मित्राला तुमच्या आयुष्यामध्ये ऍड करा. माझ्या ज्ञानोबरांना तुमच्या आयुष्यामध्ये स्थान द्या. तुमचं दुःख अडवण्यासाठी मित्र आहे ना, तर तुमच्या संसार रूपी भवसागराला तरुण जाण्यासाठी जो मित्र तुम्हाला आवश्यक आहे, तो मित्र म्हणजे माझे ज्ञानोबर आहे. काय केलं माझ्या ज्ञानोबरांनी? 16 वर्षाचे होते, आई वडिलांचा हात डोक्यावरती नव्हता. एवढ्या लेकरानं आज एवढं मोठं ब्रह्मज्ञान समाजापुढे मांडलं की आज लाखो समाज त्या ज्ञानावरती जगतोय. आमच्यासारखे किती कीर्तनकार त्यांच्या जीवावर जगतात आणि हात सोन्याचा पिंपळ आहे. गमतीने त्याने शिकून ते सांगितलं होतं, तुकोबारायांनी कर्ज वाटलं, कर्ज बुडलं, ते आम्ही वसूल करतो. तसं काही नाही, आम्ही वसूल करत नाही महाराज, हे त्यांचं सामर्थ्य आहे. तुम्ही आमच्याकडे माणूस म्हणून पाहत नाही, ह्या लेकरांकडे तुम्ही माणूस म्हणून पाहत नाही, तुम्ही यांच्याकडे ज्ञानोबा राय म्हणून पाहता. आणि जोपर्यंत आमच्या जवळ आमचा तो मित्र आहे, तोपर्यंत समाज आमची किंमत करणार आहे. एकदा का तो मित्र आमच्यापासून दूर गेला, आम्हाला देव सुद्धा जागा देणार नाही. तो माझा मित्र. दुःख अडवायला तो माझा मित्र. त्या माझ्या ज्ञानोबरायांना तुमच्या आयुष्यामध्ये स्थान द्या. काय त्यांनी इतिहास घडवला ते पहा.
त्या ज्ञानोबराय कधी तुम्हाला म्हटले नाही मला महाराज म्हणा, आळंदीमध्ये या, माझ्या समाधीवर डोकं ठेवा आणि गळ्यात तुळशीची माळ घाला, असं काहीही म्हटले नाही ते. मी तुम्हाला काय सांगतोय, ज्ञानोबरायांना तुम्ही देव समजू नका, ज्ञानोबरायांना तुम्ही संत समजू नका. तुम्हाला ह्या युगामध्ये, आत्ताच्या पिढीमध्ये, चालू वर्तमान काळामध्ये माझ्या ज्ञानोबरायांना जर काय समजायचं असेल तर तुमचा अत्यंत जिवलग मित्र समजा. प्रत्येक मित्राकडून आपण न कळत काही ना काही गुण घेतो महाराज. आई म्हणते माझं पोरगं तंबाखू खात नव्हतं. आई काय म्हणते, माझं पोरगं तंबाखू खात नव्हतं पण मित्रांच्या नादी लागलं आणि तंबाखू खायला. कोणामुळं? आता का मित्रांनी आग्रह केला खा म्हणून? न कळत काही ना काही गुण आपण मित्राकडून घेतो, आपल्या मैत्रिणीकडून घेतो. मग त्याच माझ्या ज्ञानोबरायांकडून एक गुण घ्या. काय? 16 वर्षाचा असताना त्यांनी काय आयुष्य जगलं, कोणत्या परिस्थितीमध्ये राहून त्यांनी आपलं जीवन पुढे सावरलं, कसा इतिहास आहे, काय आहेत ज्ञानोबराय, याचा विचार करा. ही ज्ञानेश्वरी आपण रोज वाचतो. ही ज्ञानेश्वरी एवढी सामर्थ्यवान आहे की माझी ज्ञानेश्वरी वाचकाला सम्राट बनवते. कळलं मी काय म्हणतोय? कोणाला सम्राट बनवते? ज्ञानेश्वरी वाचकाला. अहो ते सोडा, आळंदीमध्ये तुम्ही असे दिवस जरी काढले तरी तुमच्यावर ज्ञानाचा भ्रमसाट मारा होतो. कशाचा? ज्ञानाचा. आंधळा माणूस ज्ञानेश्वरी वाचू शकतो, अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? मुखोद्वत शिवाय पूर्ण पाठ. माझ्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती एकदा डोकं ठेवलं, जे समाधान मिळतं ना महाराज, ते कुठल्याच गोष्टीत मिळत नाही समाधान. वाह, टाळ्या वाजवा. खरे महाराज, बेसहारो का सहारा मेरे आलंदी में है. माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणावरती जो जाईल महाराज, त्याच्या जगात, त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. अनाथाची माय ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली, साधकाचा माय बाप, दर्शने हरे. ते माझे ज्ञानोबराय. अहो नुसतं एवढंच नाही, त्या आळंदीमध्ये राहणारा, त्या आळंदी भूमीत राहणारा सुद्धा माणूस किती ज्ञानी होतो माहिती आहे तुम्हाला? ह्या लेकराकडे पहा. 13 वर्षाचे, किती वर्षाचे? किती? 14 वर्षाचे. किती वर्षाचे? 14 वर्षाचे. अजून नाही काही म्हटलं तर याच्या अंतःकरणामध्ये 3 ते 4 वर्ष स्वार्थ काय निर्माण होणार, हे आत्ताच एवढं तयार आहे. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही भविष्यात अजून 5 वर्षांनी याला म्हटले महाराज तुम्हाला आम्ही 30,000 रुपये देतो, तुम्ही आमच्या गावात 7 दिवस या, नाही येणार. ही लिहून घ्या माझ्याकडून, तुम्ही आत्ता लिहून घ्या. या नारदाच्या गादीवर सांगतो, येऊच शकत नाही. भविष्यातली भरट पाठाडी येते. का म्हणतोय मी? ही ताकद, हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. पहाटे 4 वाजता उठून ज्ञानोबरायांच्या इंद्रायणीच्या काठावर जाऊन अंगातले कपडे काढून घाम येईपर्यंत प्रॅक्टिस केली, म्हणून ते ज्ञान प्राप्त झाले. ही पोरं टाळ घेऊन उभे राहतात. आता ह्या पोरांना अजून वर्ष पण पूर्ण झालं नाही. काही पोरांना 80 पोरे असे नवनाथ महाराजांकडे. किती? 80 मुलं आहेत. कधी कुठे कमी पडत नाही, कधी कुठे दुर्घटना घडत नाही, काही नाही. सांभाळायला आहे तो माझे ज्ञानोबराय. फक्त कसं त्यांच्या चरणावरती लीन झालं पाहिजे. कसं? एवढे ज्ञानी लोक होतात. उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही ताट बसा एकदा गमतीनं. जरा एक विचारतो जरा बारकाईनं, मला प्रश्नाचं उत्तर द्या. एक काशीचा पंडिताला आळंदीला, त्याचं कसं चाललं होतं, जिकडे जाईल तो प्रश्न विचारायचा. काय विचारायचा? पुढच्याला म्हणायचा प्रश्न विचार, त्याचं उत्तर तो द्यायचा आणि स्वतःला सम्राट म्हणून घ्यायचा. त्याला असं कळलं, आळंदीमध्ये असा एक महात्मा साधू होऊन गेला की जगात सगळ्यात ज्ञानी तो महात्मा आहे.
म्हणून आळंदीला आला. येता येता चाकणचा घाट लागला. तिकडून आपण येत नाही खेळून. चाकणच्या घाटामध्ये आम्ही क्रिकेट खेळायला जायचं तर खाली. तिथं एक धनगराचं पोरग मेंढ्या चालत होतं आणि ते मेंढ्या घेऊन वरती आलं आणि ते काशीचा पंडित नेमका त्याला क्रॉस व्हायला लागला. आता ते पंडिताची ताकद एवढी होती, त्याला जे कोणी पाहिल ना ते त्याच्या पाया पडायचं. त्या पंडिताच्या काय करायचं, पाया पडायचं. पण हे धनगराचं पोरग त्याच्या गुंगीमध्ये होतं, ते काय पाया पडलं ना, ते त्याला क्रॉस करून पलीकडे उतरलं. यानं त्याला बोलून घेतलं, इकडे काय म्हटले, माझ्या पाया पड. म्हटलं बापाच्या पडत नाही तुझ्या, माझ्या बापाच्या पाया मी पडत नाही, तुझ्या कसा पाया पडून, तू आहे कोण, कोण आहे तू. म्हणणार मी काशीचा पंडित आहे, काय करू. अरे मला तू कोणताही प्रश्न विचार, मी त्याचं उत्तर देतो. म्हणला कोणताही प्रश्न विचारणं उत्तर देतो, आणि जर मी उत्तर दिलं तर तू माझ्या पाया पडायचं. ते धनगराचं पोरग होतं, पण आळंदीत राहणार होतं. आळंदीकरांच्या नादी नाही लागायचं मला. ते म्हटलं मी प्रश्न विचारतो, त्याचं मला उत्तर द्यायचं. तू उत्तर दिलं तर मी तुझ्या पाया पडतो, पण नाही दिलं तर तू माझ्या पाया पडायचं. तो मला कबूल आहे मालिक, कबूल आहे. अकबर शेख मान्य आहे म्हणला. मग त्या पोरानं काय केलं, आजूबाजूला पाहिलं, अशी रस्त्याच्या कडेला वाळू पडली होती. वाळू घेतली हातात आणि म्हणला, हे सांग वाळू किती आहे. आता सोपा प्रश्न आहे का नाही. तो म्हटला, टाक माझ्या पदरात, मी मोजून सांगतो. येड्या, मोजून नाही, न मोजता सांग. न मोजता. आता कुठल्याही गोष्टीचं माप द्यायचं असेल तर ते मोजावं लागतं की नाही. तो म्हटला, न मोजता शक्यच नाही, सांगताच येणार नाही. म्हणला, न मोजता सांग. म्हणला, सांगताच येणार नाही. म्हणला, मी सांगू. म्हणा, तू सांग. आधी पाया पड. आधी काय कर, आधी पाया पड. काशीच्या पंडिताला त्यानं पायाला वाकवलं आणि मग पंडित म्हणला, आता सांग किती माती वाळू आहे. तो म्हणला, येड्या, मूठभर वाळू आहे. किती, मूठभर. सोपं आहे का नाही. त्याच्यामुळे सगळ्याचा नाद करायचा, पण माझ्या ज्ञानोपराच्या भूमीत राहणारा माणूस आहे त्याचा नाद नाही. नाही, अतिशोक्ती सांगत नाही तुम्हाला, पण हे सामर्थ्य आहे त्या भूमीतलं. कारण ज्ञान देणारा ईश्वर तिथे राहतो, तिथले लोकही ज्ञानी होतात. म्हणून पाया पडून विनंती आहे, माझ्या ज्ञानोपरायांना तुम्ही तुमचा एक मित्र म्हणून सांभाळा, मित्र म्हणून जवळ घ्या आणि काय त्यांनी केलं हे एकदा वाचा. ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा, अमृतानुभव वाचा, चांगदेव 65 वाचा. नाही काही वाचता आलं तर माझ्या ज्ञानोपरायांचा इतिहास वाचा. तुमच्या आयुष्यातलं दुःख पळून जाईल महाराज, दुःख. ज्ञानाचा 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 सागर सखा. सखा म्हणजे मित्र. सखा माझा ज्ञानेश्वर. खूप बोलू शकतो महाराज याच्यावर. सुदाम देवाचे आपण सांगू शकतो कशी मैत्री असावी. घाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. कांधे पे धोती है लोटा लटकाए, तंदुल की पोतली बगल में छुपाए, तंदुल की पोतली बगल में छुपाए. गाते जाते चले मन में, गाते जाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने. सुदाम देवाचं आपण सांगू शकतो महाराज, कारण त्यांनी भगवान परमात्माशी एवढे एकरूप झाले. संसारामध्ये तसं एकरूप तुम्ही जेवसं होता तसं तुम्ही परमार्थामध्येही एकरूप झालं पाहिजे. ज्याप्रमाणे वाल्या कोळी संसारामध्ये एकरूप होता त्याप्रमाणे तो परमार्थामध्ये एकरूप नव्हता. आणि मग ज्या वेळेस नारदानं त्याला पाठवलं त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि मग तो नारदांकडे आला आणि
दर्शन घेतलं आणि सांगितलं, केले उपकार सांगू काय, बाप न करे ऐसे माय, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. दर्शन घेतलं, दर्शन पायावरती डोकं ठेवलं, कृपा कटाक्ष निहाळले, बैसविले. राम नामाचा जप करण्यासाठी सांगितला. राम म्हणता येईना, मग मरा मरा म्हणायला लागला. मरा मरा म्हणता राम राम म्हटला. आणि नंतर महाराज त्याच्यात एवढी ताकद निर्माण झाली, एवढी ताकद निर्माण झाली, कोळियाची कीर्ती वाढली घन, केले रामायण रामादी. जसं यांनी कीर्ती वाढवली ना, यांचं पण नाव नकुल महाराज कोळी, तसे ते पण कोण होते, वाल्या कोळी. वाल्याचा वाल्मिकी झाला. कशामुळे? अर्धक्षणाची संगत घडली. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. संतांना भेटला, आणि जसा संतांना भेटला तर संतांनी त्याच्या परिवर्तन केलं. नुसतं परिवर्तन केलं नाही तर आपल्यासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि हे कशापोटी झालं? तर हे प्रेमापोटी झालं. संतांकडे जो जिव्हाळ आहे तोच देव ज्या वेळेस गुरुच्या रूपाने येतो, तोच देव ज्या वेळेस संतांच्या रूपाने येतो, त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. नुसतं प्रेम निर्माण होत नाही तर प्रेम भाव निर्माण होतो. एक 10 मिनिटं घेतो ना, आपली सेवा थांबवतो, वेळ संपलेली आपली. ऐका, शेवटची 10 मिनिटं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय. नुसत्या प्रेमानं काही चालत नाही, नुसत्या भावाने काही चालत नाही. तुकोबा काय म्हणतात, माझ्या विठोबाचा, ज्यात विठोबा माझा आहे त्यात मी कोणतरी असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? ऐ पोराओ, ज्यात देव माझा आहे त्यात मी कोणतरी असलं पाहिजे. जसं ज्यार्थी बाप माझा आहे म्हणजे मी कोण आहे, मुलगा. ज्यार्थी आई माझी आहे त्यार्थी मी कोण आहे, ज्यार्थी बायको माझी आहे त्यार्थी मी कोण आहे. मान्यच केलं पाहिजे ना महाराज. ज्यार्थी मी पखवाज आहे त्यार्थी ताल माझा आहे, ज्यार्थी मी गायक आहे त्यार्थी स्वर माझा आहे, ज्या अर्थी मी कीर्तनकार आहे त्या अर्थी श्रोते माझे, आणि ज्या अर्थी मी श्रोता आहे 2 तास का होईना पण कीर्तनकार 2 तास का होईना पण कीर्तनकार माझा. ज्या अर्थी मी कीर्तनकार आहे त्या अर्थी पाकिट त्या अर्थी पाकिट कोणाचं. म्हणजे देव माझा आहे म्हणजे मी कोण आहे, मी भक्त आहे. मी भक्त आहे म्हणून देव माझा आहे, आणि तो देव आहे म्हणून भक्त त्याचा आहे. लक्षात आलं? माझा शब्दाचा अर्थ समजला? माझ्या विठोबाचा. कोणाचा? विठोबाचा. कैसा प्रेम भाव. प्रेम भाव. नुसत्या प्रेमानं चालत नाही, भावानं चालत नाही. नुसत्या प्रेमानं चालेल का मला सांगा? बायको म्हणते माझं तुमच्यावर लई प्रेम, खूप प्रेम, तेवढा स्टोक काढून द्या. माझं तुमच्यावर लई प्रेम, तेवढा पेटवा. माझं तुमच्यावर लई प्रेम, त्याच्यावर टोप ठेवा. माझं तुमच्यावर लई प्रेम, त्यात पाणी होता. माझं तुमच्यावर लई प्रेम, त्यात साखर टाका. माझं तुमच्यावर लई प्रेम, चहा पावडर टाका. माझं तुमच्यावर लई प्रेम, दूध टाका. माझं तुमच्यावर लई प्रेम, चहा गाळा कपात. माझं तुमच्यावर लई प्रेम, कप मला आणून द्या. माझं तुमच्यावर लई प्रेम, राहिला तर तुम्ही प्या. नुसत्या प्रेमानं काही होणार आहे का? बरं मग नुसत्या भावानंही काही होत नाही. एकानं कीर्तनात ऐकलं, भाव असला काही लागणार, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. भाव असला काही लागत नाही. घरी आला, बायकोला म्हणा जेवायला वाढ.
बायको म्हणली काय वाढू रताळ, घरातच काय नाही खायला, ना तांदूळ ना काय. म्हणलं काहीच नाही, म्हणलं काहीच नाही. अगं मग नुसता भाव ठेव का आपल्या घरात तांदूळ आहे, ऑटोमॅटिक तयार होईल. ती म्हणली मग येडे आहे तुम्ही, तांदूळ आहे हा भाव ठेवण्यापेक्षा माझं पोट भरलं हा भाव ठेवा ना, स्वयंपाकाचा ताणच नाही. भावाने काय होणार आहे का? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, पण प्रेम आणि भाव असूनही चालत नाही. सगळ्यात महत्वाचा शब्द माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. पुढं आपणच, इथंच थांबायचं. पुढं आपणची एवढं सांगतो आणि सेवा थांबवतो, गडबड करू नका. आपणची, देव स्वतः तिथे उडी मारतो, तेव्हा त्या प्रेमाची भावाची ताकद वाढते. आपणची. शेवटचा दृष्टांत सांगतो, आपली सेवा पहिल्या चरणात नेतो थांबवतो. परत पुढचे 3 वर्ष आपण सोडवत. मी आधीच सांगितलं मला अभंग सोडवता येत नाही, पण अभंगाच्या बाहेर सुद्धा मी गेलो असं तुम्हाला वाटलं तर मला सांगा. ऐका, शेवटचा दृष्टांत लक्ष देऊन ऐका, अतिशय गमतीशीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे. ताट बसा, बसा ताट. जे ताट बसणार नाही ते मंडपाच्या बाहेर गेलं आणि काही झालं मी जबाबदार नाही म्हणतात. बर ऐका, बिरबलानं अकबराला सुट्टी मागितली गोकुळाष्टमीची. म्हणले आमच्याकडे गोकुळाष्टमी देव जन्माला येतो, मला सुट्टी पाहिजे. नाही देव कैसे, कसा काय देव जन्माला येतो? नाही म्हणले आम्हाला सुट्टी पाहिजे. नाही म्हणले आमचा देव नावानं सगळी कामं होतात आमच्या देवाच्या. मला सांगा, नावानं काम होत्यात ते चांगलं का स्वतः कामाला माणूस येतो ते चांगलं? तुमचं काय म्हणणं आहे? समजा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेले, यात अमक्याचं नाव सांगितलं तर तुम्हाला माल भेटला, त्याच्यात प्रेम जास्त का स्वतः तो माणूस तुम्हाला माल घेऊन त्याच्यात प्रेम जास्त? स्वतः माल घेऊन. म्हणजे आमचा देव आमच्या देवाच्या नावावर चालतं आणि तुमचा देव जन्माला येतो, स्वतः येतो. म्हणले हो, सुट्टी पाहिजे. म्हटले मला काय दरबारात यायला जमणार. ठीक आहे म्हणजे सुट्टी मान्य केली. म्हणजे कसा जन्माला येतो, काय एवढं तुम्ही कशाला उत्सव साजरा करता? असं काय आहे तुमच्या देवामध्ये? बिरबल काही म्हटलं नाही, शांत राहिला. आणि 8-10 दिवस गेले आणि अकबराला म्हटला जहापणा, कसं जहापणा, चलो हम घूमने जाते हैं. निघाले. कुठे जायचं? म्हणजे सगळ्या कुटुंबाला घ्या आणि यमुना नदीला पूर आलाय, मस्तपैकी होडीमध्ये फिरू. 50-60 त्या ठिकाणी पोहणारे. अकबराची एक बोट, बिरबलाची एक बोट. पण बिरबलानं काय केलं, अकबराचं पोरग आपल्या बोटीत घेतलं. म्हणले हे दोघं मित्र आहेत, खेळतील, एकमेकाला करमल पण. ठीक आहे म्हणले. आणि मध्यंतरी गेल्यावर बिरबलानं, थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो, वेळ कमी आपल्याकडे. बिरबलानं मध्यंतरी गेल्यावर अकबराच्या पोराला लपून ठेवलं आणि एक मोठा दगड पाण्यात टाकला आणि मोठ्याने ओरडला, अरे जहापणा का बेटा बुड पाण्यात बुडून गेला. असंच ना, तुम्हाला काय, तुम्हारे पर्दी में मेरी शिल्ली घुशीन, भोपळ्या का पाला खाया, असं असं येते महाराज. आपलं तसंच आहे. म्हणले महाराज तुमचं पोरग बुडालं. पोरग बुडालं, मागचा पुढचा विचार केला नाही. पोरग बुडालं म्हणल्याबरोबर स्वतः उडी मारली. खाली जाऊन पाहतोय तर दगड. मग त्या अकबराला वरती घेतलं आणि अकबरानं बिरबलाला सांगितलं असं का केलं? म्हणले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय म्हणले? तुमचं पोरग पाण्यात बुडालं हे तुम्हाला समजलं, तुमच्याकडे एवढे नावाडी होते, सैनिक होत, पण तुम्ही दुसरं तिसरं कोणाला सांगितलं नाही, स्वतः त्याच्यात उडी मारली. का मारली? तर म्हणले माझं पोरग आहे, माझ्या पोरावर संकट आलं तर मीच धावून जाणार, दुसऱ्यावर मी भरोसा ठेवू शकत नाही.
तसंच म्हणले आमच्या देवाचं की आमच्यावर संकट आलं तो दुसऱ्याला पाठवत नाही, तो स्वतःच धावून येतो अभंगाचं पहिलं चरण. माझा विठोबाचा पैसा प्रेम भाव, 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 आपणच देव माझा विठोबाचा पैसा प्रेम भाव, आपणच देव पडिये देह भाव, पडिये देह भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, पडिये देह भाव पुढे वासना अंती ते आपणा पाशनावे. सगळ्यांनी ताट बसायला शेवटचं. मुखानं टाळी वाजवा आणि हातानं भजन करा. काय झालं, चुकलं काही? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने माझ्या भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली नाडराज, हे ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी झालेली सेवा तुमच्या सर्वांची मी अर्पण करतो. माझ्या या कीर्तनासाठी गावातील सर्व भाईभक्तांनी, ग्रामस्थ मंडळ असतील, पारायण कमिटी असेल, यात्रा कमिटी असेल, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्यात आली. प्रथमतः मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या कीर्तनासाठी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गान कोकिळा अनिल महाराज साबळे, अत्यंत जिवलग मित्र, यांनी या ठिकाणी साथ केली. आतापर्यंत ऍडजस्ट करत आलोय. पखवाद वाजवण्यासाठी बद्री महाराजांना बोलवलं, पण त्यांना अजून एक थाप सुद्धा टाकून दिली नाही. त्यांना वाजवण्यासाठी बोलवलं, पण त्यांनी जिथं कमी तिथं आम्ही, यालाच म्हणतात रोजगार हमी. आणि त्यात काम कमी. पण महाराज काकडा म्हणू नका म्हणजे काकडा पण करतात, हरिपाठ, सगळ्या गोष्टी. गायनाचा बाज नसतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कमतरता दाखवली नाही. प्रथम त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला जरा. आता लाडके, गोंडस, सुमधुर, ज्ञानी, ज्ञान सुगंधित असे नकुल महाराज कोळी, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मृदुंगाची साथ त्यांनी या ठिकाणी केली. अक्षरशः महाराज तुमचे आभार व्यक्त करतो मी. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. माझे सर्व बाल गोपाल यांच्यासाठी टाळ्या वाजवा. यांनी सगळ्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी विठ्ठल क्षमा
करा क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वरा रागामाया वैगे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही